रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले झोपडपट्टी महासंघाच्या वतीने 5 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात आलाय। पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चाचे नेतृत्व सुमित मांजळे यांनी केले। महाराष्ट्रातल्या तमाम झोपडपट्ट्या तोडून गोरगरीब जनतेला हे सरकार रस्त्यावर आणत आहे। मात्र सरकारचा हा डाव उलथवण्यासाठी आणि गरीब झोपडपट्टीवासियांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती वांजळे यांनी दिली। नांदेड रेल्वे स्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या जीएसटी भवन कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतरित करून संपूर्ण जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। माता रमाई आंबेडकर यांच्या 125वी जयंती वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या जीएसटी भवन आवारात रमाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा यावर इतर मागण्यांसाठी फुले आंबेडकर विचारधारा नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 24 तासाचे निरांक उपोषण करण्यात येत आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा लवकरच ठरवण्यात येईल अशी माहिती उपोषणकर्ते कोणदेव हाटकर, जीपी मिसाळे, प्रभू ढवळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जीएसटी ऑफिस, जीएसटी कार्यालय, रमाबाईचा पुतळा। मी कोणदेव हाटकर, फुले आंबेडकर विचारधारेचा कार्यकर्ता आहे। नांदेडच्या वैभवामध्ये भर असणारा नांदेड रेल्वे स्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो बसलेला आहे ती संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे। आंबेडकरी जनतेचे आन बाण आणि शान आहे। परंतु त्यांना अभिवादन करण्यासाठी जेव्हा लाखोच्या संख्येनं जनसमुदाय भीम जयंतीला, महापरिनिर्वाण दिनी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी जेव्हा इकट्ठा होते, अशा वेळेला अभिवादनासाठी तिथं जागा नसल्यामुळे आमची खूपच कुचंबना होत असते, खूप अडचण होत असते। आणि ही अडचण कायमची दूर व्हावी म्हणून त्यांच्या लगत असलेलं जे काही जीएसटीचं कार्यालय ते शासनानं कुठेही नांदेडमध्ये स्थलांतरित करावं आणि ती संपूर्ण जागा कार्यालयाची ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात यावी ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे। याच्यासाठी वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी, आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी शासनाला वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत, धरणे आंदोलन केलेले आहेत, उपोषणं केलेले आहेत, परंतु अद्यापही या मागणीकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही, त्याच्यावर काही विचार केलेला नाही। आणि आता बाबासाहेबाची भीमजयंती अवघ्या 2 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे। पुन्हा तीच अडचण आमच्यासमोर येऊ नये आणि म्हणून शासनानं या दृष्टीनं लवकरात लवकर पावलं उचलावी अशी आमची भूमिका आहे। आज जो निरंक उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे तो यासाठी की आपली जुनी मागणी, जी अस्मिता आणि अस्तित्वाची लढाई म्हणून जी मागणी आपण चळवळीनं केलेली आहे त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी फुले आंबेडकर विचारधारेच्या वतीने आज निरंक उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे। त्यामध्ये आमचे नेते कोणदेवजी हाटकर, जीपी मिसाळे सर, ढवळे सर, सोनकांबळेताई वगैरे हे मान्यवर या उपोषणासाठी बसलेले आहेत। आणि तिथलं जीएसटी भवन हटलंच पाहिजे आणि त्या ठिकाणी रमाईचा पुतळा उभा केला पाहिजे बाबासाहेबांच्या बरोबरच, कारण रमाईचा त्याग असीम असा त्याग आहे आणि त्या त्यागातूनच बाबासाहेब आंबेडकर हे घडलेले आहेत आणि समाजाला एक आदर्श आपल्याला मिळालेला आहे। त्या आदर्शाचं जतन करण्यासाठी आणि आपल्या अस्तित्व आणि अस्मितेचा लढा कायम ठेवण्यासाठी हा उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे।
या निमित्तानं मी या ठिकाणी इथेच थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत. नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध जिल्हा आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला जे GST कार्यालय आहे तिथे आमचं रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक झालं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला रमाईचा पुतळा झाला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे. आणि ही मागणी पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्व इथे निरंक उपोषणं सुरुवात केलेली आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी. जर ह्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झालं तर आम्ही एप्रिल महिन्यामध्ये 11 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील तुळशी प्रकल्पग्रस्त दलित नागरिकांच्या वतीने प्रलंबित मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या 10 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. कुरुंबाळी तालुका राधानगरी येथील धरणग्रस्तांना 1972 पासून न्याय आज तागत मिळत नाही. याबाबत आम्ही यापूर्वी देखील 2017 साली आंदोलन केलेलं होतं. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मण देशमुख आणि पुनर्वसन अधिकारी तिली साहेब यांनी काही प्रमाणात आमच्या मागण्या मान्य केल्या होत्या, परंतु राहिलेल्या मागण्या आज तागायत पूर्ण झालेल्या नाही. म्हणून आम्ही आज ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाद्वारे आमची अशी मागणी आहे धरणग्रस्तांची की स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली पाहिजे, तेवढी त्यांची लोकसंख्या झालेली आहे. जो प्लॉट त्यांना देण्यात आलेला आहे त्या प्लॉटवर जवळजवळ 8 एकर ती जमीन आहे. त्या जमिनीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, BSNL आणि अनेक ग्रामपंचायतीच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. हे देखील बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर ज्या प्रकल्पग्रस्तांनी तिथं घरं बांधलेली आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या नावावर आज तागायत त्यांची नोंद झालेली नाही आहे. त्यामुळे एखादा शासनाचा लाभ जर घ्यायचा असेल तर तो लाभ घेणं अडचणीचं ठरत आहे. उदाहरणार्थ 3.5 लाख रुपये अनुदानाची गव्हर्नमेंटकडे स्कीम आहे मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांसाठी. ती योजना घ्यायची झाली तर त्यासाठी 2 एकर जमीन नावावर लागते. मुळात एकतर जमिनी गेलेल्या आहेत आणि दुसरीकडनं अशा पद्धतीचं या प्रकल्पग्रस्तांच्यावर अन्याय करत असल्यामुळं आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो. आणि जर 10 दिवसात आमच्या या मागण्या मान्य जर केल्या नाही तर आम्ही येत्या 10 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सची खोडतोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर अकोल्यातही अशीच पुनरावृत्ती स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली. मोदींच्या पोस्टरवरील मोदी शब्दावर भारत नावाचा स्टिकर लावलाय. केंद्रातील सरकार भारत सरकार असून मोदी सरकार नव्हे अशा तीव्र शब्दात आंदोलकांनी मोदींविरोधात नारेबाजी केली. आज अकोला शहर युवक काँग्रेसच्या वतीने आपल्या अकोल्यामध्ये विविध शासकीय सेवांचे बॅनर हे भारत सरकार सोडून मोदी सरकारच्या नावाने लावले. मी म्हणतो की आपण या भारत देशात राहतो, या भारत सरकारचं नाव तुम्ही मोदी सरकार कराल तर तुम्ही भारतापेक्षा मोठे झालात का? आम्ही आज इथे कलेक्टर ऑफिस चौकामध्ये लावलेल्या या बॅनरवर मोदी नाव खोलून भारत सरकार केलं आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा देतो की अकोला शहरामध्ये तुम्ही मोदी सरकार नावाने कुठे बॅनर लावाल तर युवक काँग्रेसचे खपून देणार नाही. तुम्ही भारतापेक्षा मोठे झाले नाही आहात. मी पंतप्रधान मोदींना म्हणतोय की तुम्ही जनतेच्या पैशातून जे प्रसिद्धी करण्याचं काम करताय ते आधी तुम्ही युवकांना हाताला रोजगार द्या. महागाई जे वाढत आहे ते थांबवा, नंतर बाकी ऐकायला लक्ष द्या. मी आज युवक काँग्रेसच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता 5वीच्या 17 विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेत शहराच्या नावावर मानाचा तुरा रोवला आहे। राज्य शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून या विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केले। या यशस्वी विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे। प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्गदर्शक शिक्षक, 1 महिला डॉक्टर व 17 विद्यार्थ्यांसह विमानातून बेंगळुरूकडे रवाना झाले। सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांना विशेष बसने जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले। इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जरगनगर विद्यामंदिरचे राज्य गुणवत्ता यादीत येऊन पराक्रम केलेल्या विद्यार्थ्यांपैकी मी एक विद्यार्थिनी आहे। आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ नीता ठोंबरे मॅडम, आमचे शिष्यवृत्तीचे शिक्षक सौ शैलेजा पाटील मॅडम, सीमा मगदूम मॅडम, पुष्पा गायकवाड मॅडम, पोटकुले सर व आमच्या शाळेतील इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे व आम्हा विद्यार्थ्यांच्या अविरत कष्टामुळे आज आम्ही या यशाला गवसणी घातली। या यशामुळे आज आमचा व आमच्या शिक्षकांचं सर्वत्र कौतुक होत आहे। पण या यशाला सोन्याचा कळस चढवला तो आमच्या महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय के मंजुलक्ष्मी मॅडमांनी। हा कळस म्हणजे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा पहिला विमान प्रवास घडवण्याचा। कोल्हापुरातील हा एक सुवर्ण क्षण, एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल, कारण आम्ही विद्यार्थी महानगरपालिकेमार्फत बेंगळूर येथील इंडियन स्पेस रिसर्च सेंटर इस्रोला आज जाणार आहोत। आमच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रोची भेट हा अविस्मरणीय क्षण राहणार आहे। या भेटीतून भविष्यातील सायंटिस्ट निर्माण होऊ शकतात। इस्रोला जाणे हे माझे खूप दिवसांपूर्वीचे स्वप्न होते आणि ते आता आयुक्त मॅडममुळे पूर्ण झाले आहे। हे स्वप्न आम्ही फक्त पाहणारच नाही, तर याची डोळा अनुभवणार आहोत। कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या कोणत्याही आयुक्तांनी मुलांच्या भविष्यासाठी, प्रगतीसाठी असे धाडसी पाऊल उचलले नव्हते आणि कोल्हापुरातील कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांना अशी संधी मिळाली नव्हती आणि ही संधी मॅडमांमुळे मिळाली हे आमचंच भाग्य म्हणायचं। पुनश्च आम्ही सर्व विद्यार्थ्यांतर्फे, आमच्या मार्गदर्शक शिक्षकांतर्फे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तर्फे आयुक्त मॅडमचे व महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानते। आणि मॅडम, मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांमार्फत एकच आश्वासन देते की तुम्ही दिलेल्या या संधीचे आम्ही निश्चितच सोने करू। धन्यवाद। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने जे स्कॉलरशिपमध्ये यश भेटलेले आमच्या 17 मुलांना आणि त्यांच्यासोबत 1 लेडी टीचर, 1 जेंट्स टीचर, 1 डॉक्टर आणि आमच्या प्रशासन अधिकारी, हा सगळे मिळून 21 लोकांच्या टीमना ISRO बँगलोरला फ्लाईटने पाठवत आहोत। मी अगोदर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदला जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी होते तेव्हा पण असा आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना असं आम्ही ISROला घेऊन गेले होते। इथे आल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळेमधून आपलं टोटल स्टेट स्कॉलरशिप परीक्षामध्ये खूपच चांगल्या प्रमाणात रिझल्ट आलं आणि जरंगनगर शाळा मेन्शन करायला पाहिजे आणि तिकडच्या सगळे मुलांना जे यश भेटलेले सगळे मुलांना पण आपण त्यांना चांगला एक्सपोजर होऊ दे आणि त्यांच्या आयुष्यात अजून त्यांच्या पुढच्या करिअरमध्ये आणि त्यांच्या करिअर पाथमध्ये पण त्यांना प्रेरणा देणारे, त्यांना आत्मविश्वास देणारे आपल्या मुलांना एक संधी द्यायला पाहिजे म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेने हा पाऊल उचललेले आहे आणि त्यांना मोठा स्वप्न, त्यांना जे काही व्हायचं आहे, सायंटिस्ट असो या IAS ऑफिसर असो या
कुठलाही फील्डमध्ये त्यांना पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी नक्कीच मला खात्री आहे की म्हणजे आमच्या हा उपक्रममुळे त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा भेटणार. ह्याच्यासाठी सिलेक्टेड झालेल्या आपल्या सगळे मुलांना मी अभिनंदन करते. त्यांच्या शिक्षकांना, त्यांच्या पालकांना पण विशेष अभिनंदन करते. आमच्या महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तसेच प्रशासन अधिकारी आणि उपायुक्त सगळ्यांना पण AMC सगळ्या पूर्ण टीमना पण आमच्या सगळे महानगरपालिकेच्या शिक्षकांना पण मी अभिनंदन करते. पुढे पण आम्हाला मुलांच्या चांगल्या क्वालिटीचे शिक्षण देण्यासाठीच महानगरपालिका चांगल्याप्रमाणे चांगलं नियोजन करून आणि त्याच्यासाठी सगळे सुविधा पुरवण्यासाठी आमचा माणूस आहे. आपला सगळे 17 मुलांना पण व्यवस्थितपणे त्यांना एक चांगला ट्रिप मी माझ्या वतीने मी शुभेच्छा देते आणि त्यांचं भविष्य सगळे कोल्हापूरकरांना अभिमान होण्यासारखं, जिल्ह्याला पण श्रेय भेटण्यासारखं त्यांचा एक कार्यकिर्दी होणार आणि ह्याच्यासाठी ह्या ट्रिपमुळे त्यांना त्याच्यासाठी प्रेरणा भेटणार हाच आम्हाला सगळ्यांचा पण आशा आहे. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा, सगळे शिक्षकांना, पालकांना आणि मुलांना. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे आमच्यावर दाखल करण्यात आले आहेत. यात वैयक्तिक स्वरूपाचा एकही गुन्हा माझ्यावर दाखल नाही. मात्र असे असतानाही जिल्ह्यात व महाराष्ट्रात गुंडागर्दीचे, खंडणीचे, बलात्काराचे गुन्हे दाखल असणारी लोक मोकाट फिरत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांनी दिली. माझ्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते आंदोलन करताना, सत्याग्रह करताना, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भांडतानाचे गुन्हे दाखल आहेत. एकही व्यक्तिगत स्वार्थासाठी माझ्यावर गुन्हा दाखल नाही किंवा चुकीचा एकही गुन्हा माझ्यावर दाखल नाही. परंतु या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक गुंडागर्दी करणारे लोक, ज्यांच्यावर बलात्काराचे, गुंडागर्दीचे, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, ते मोकाट फिरतायत. आणि आमच्यासारखे चळवळी करणारे, सत्याग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस जर का न्यायालयामध्ये अर्ज करत असतील की आमचा जामीन रद्द करून 1 वर्ष आम्हाला तुरुंगात ठेवा, तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. हे लोकशाहीला धरून नाही. काय झालं की आम्ही जशी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली तशी इथल्या काही सत्ताधारी पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांच्या नाकात दम आला, त्यांचा जनाधार संपलेला आहे. त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये मला तुरुंगात ठेवण्याचा डाव काही नेत्यांचा आहे आणि पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला तुरुंगात टाकायचं आणि निवडणुकीमध्ये माझा संपर्क तोडायचा, असा काही नेत्यांचा डाव आहे. म्हणून अशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी ते करतायत. पण मी त्यांना एकच सांगेन, तुम्ही किती वेळा गुन्हे दाखल करा, 1 वर्ष नाही, तुम्ही मला 10 वर्ष तुरुंगात ठेवा, मी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार आहे आणि वेळ प्रसंगी तुरुंगातून निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. पण आम्ही यांना घाबरणार नाही, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार. माता रमाई जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथे नुकताच संविधान आणि नारी शक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 1000 महिलांना पैठणी साडी भेट स्वरूपात देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. तसेच चळवळीत सदा अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांना संविधानाची पुस्तिका देऊन त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात मेळाव्याचे आयोजक रिपाईचे प्रदेश सचिव राजाभाऊ कापसे, विभागीय जिल्हा प्रमुख भीमाभाऊ बागुल, किरण शेळके आदींसह नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी आणि पोस्टातील कर्मचारी उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून नांदेडजवळील धनेगाव येथील शुभम दादाराव वाठोर यांनी मोठे यश संपादन केले आहे. घरातील कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी राज्यसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत 14वा रँक मिळवत घवघवीत यश मिळवले असून उपविभागीय पोलीस अधिकारीपदी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. शुभमने आपल्या यशाचे श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व आई वडिलांना दिले. प्रशासकीय सेवा करत समाजाचेही ऋण फेडणार असल्याचे शुभम यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीशी बोलताना सांगितले. जय भीम सर्वांना. सर्वप्रथम तर माझं नाव शुभम कल्पना दादाराव वाठोरे. मी धनेगाव येथील आहे, धनेगाव नांदेड. माझं प्राथमिक शिक्षण नांदेडमध्येच झाले. त्यानंतर मी IIT कानपूर 2016 साली IIT कानपूरमध्ये कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये BTechला प्रवेश घेतला. 2020 साली माझं BTech पदवी पूर्ण झाली. तेव्हा मला 1.5 कोटीचं पॅकेजची ऑफर पण आलेली, पण मी ती ठुकरावली आणि मला लोकांसाठी काहीतरी, आपल्या जे काही समाज आहे त्यासाठी काहीतरी करायची एक लहानपणापासूनच इच्छा होती. त्यामुळं मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला आणि 2020 पासून मी सिव्हिल सर्व्हिसेस UPSC आणि MPSCची तयारीला लागलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत, त्यांनी
त्यांनी एका सभेत सांगितलं होतं की जा आणि आपल्या घरात लिहून ठेवा की आपल्याला आपल्या घरात एक शासनकर्ती जमात बनायचं आहे. त्या शासनकर्ती जमात बनण्याचं एक मुख्य पाऊल मी आज या माध्यमातून पुढं टाकलेलं आहे. 2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा जी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केली जाते, त्या परीक्षेत माझा महाराष्ट्रातून 14वा क्रमांक आलेला आहे आणि माझी DYSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक या पदावरती नियुक्ती आता होईलच, लगेच रिझल्ट आलेला आहे. आणि या सर्व वाटचालींमध्ये माझं सर्वात मोठं प्रेरणास्थान तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर माझ्या यशात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो माझ्या आईवडिलांचा. माझे पप्पा एक अत्यंत साधारण परिस्थितीतून वरती आलेले एक कामगार आहेत. त्यांचं जे काही कष्ट आहे त्या कष्टांकडे बघूनच मी इतके दिवस म्हणजे त्यांच्या कष्टांकडे बघून त्यांच्याकडनं जी काही प्रेरणा घेतली त्या प्रेरणेतूनच आज मला हे यश मिळालेलं आहे. आणि आता मी पुढे चालून आपल्या समाजासाठी तसेच जे काही गोरगरीब आहे त्यांच्यासाठी माझ्या हातून काहीतरी एक पॉझिटिव्ह योगदान घडेल अशी मला खूप इच्छा आहे आणि मी ते नक्कीच सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर करेन. धन्यवाद. जय भीम. मी दादाराव मुंजाजी वाठोरे, राहणार धनेगाव, पंकजनगर, नांदेड. माझा मुलगा राज्यसेवेमध्ये MPSCमधून महाराष्ट्रामध्ये 14वा आला आहे. त्यांना DYSP ही पोस्ट भेटत आहे. तरीही माझ्या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी IITमध्ये 1.5 कोटीचं पॅकेज सोडून ते सिव्हिल सर्व्हिसमध्ये त्याने पदार्पण केलं. काहीतरी माझ्याकडून गोरगरिबांना थोडंसं सहकार्य होईल या दृष्टीनं त्यांनी इकडं सिव्हिल सर्व्हिस निवडली. तेच समाजासाठी सांगण्यासाठी मी एकदम सामान्य कुटुंबामधला माणूस आहे, रोज मंजुरी करून खाणारा माणूस आहे. पण माझा निर्णय होता की मला नोकरी नाही तर नाही, पण माझ्या मुलाला नोकरी चांगल्या प्रकारे लागली पाहिजे अशी माझी पहिलेपणापासून जिद्द होती. आणि ती माझे मिसेस शिक्षिका असल्यामुळे ते मिसेसनं सुद्धा पार पाडली व मी जे सहकार्य लागल त्यांना घरामध्ये पूर्ण मी कोणत्याही गोष्टीची अडचण त्यांना येऊ दिली नाही. आणि हे समाजासाठी सांगणे की काहीही जिद्दीने काहीही केल्यावर काहीही होते हे समाजाला सांगण्यासाठी माझं 2 गोष्टी आहेत. जय भीम. मी कल्पना दादाराव वाठोरे. माझा मुलगा शुभम दादाराव वाठोरे यांनी जे MPSC परीक्षेमध्ये यश संपादन केले त्याबद्दल मला त्याचं खूप कौतुक, अभिमान आहे. अभिमानही वाटतो आणि आनंदही खूप होतो. त्याला सामाजिक कार्य करण्याची खूप आवड आहे. आपल्या समाजासाठी काहीतरी करावं असं त्याला खूप मनातून वाटतं. त्याचं IIT झालेलं आहे कानपूर येथून. तर बरंच पॅकेज मिळालं होतं त्याला, पण त्यानं ते पॅकेज सोडून समाजासाठी काहीतरी कार्य करता यावं म्हणून त्यांनी या क्षेत्राची निवड केली आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी हे यश संपादन केलं. त्यामुळे आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटतो आणि तो आपल्या समाजासाठी नक्की काहीतरी करल. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।
छत्रपती संभाजीनगर येथे बळवंतराव वराळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कन्नड साहित्यिक चंद्रकांत पोस्ते, प्रमुख वक्त्या आशालता कांबळे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालती वराळे यांच्या हस्ते आम्ही भारतीय या विशेष गौरवाने दंगलकार नितीन चंदनशिवे, अभियंता अहमदनगर परिमल निकम, निवृत्त प्राचार्य बिदर विजयकुमार सूर्या यांना विशेष पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. तर त्याच्यातला एक प्रसंग मला जो भावतो तो असा की ज्या वेळेला पहिल्या गोलमेज परिषदेला जाण्यासाठी बाबासाहेब निघाले बोटीवर मुंबईमध्ये, आणि रमाईंना इच्छा होती त्यांना निरोप द्यायला जाण्यासाठी, पण बाबासाहेब म्हणाले तू काही येऊ नको, माझी तू काही काळजी करू नको. त्यांची समजूत घातली आणि रमाई हिरमुसल्या, थोड्या त्या उलट बोलायच्या नाहीत ना फारशा, रमाई हिरमुसल्या, शांत राहिल्या. पण त्याच वेळेला हे बळवंतराव वराळे साहेब ते तिथे आलेले होते मुंबईला त्यांना निरोप देण्यासाठी, आणि मग रमाईने आपली इच्छा वराळेंना बोलून दाखवली. कसं असतं बघा, हे असं भाऊ बहिणीचं नातं साहेबांनी सांगितलं. आणि बरं का, तुमच्या म्हणजे तुमच्या समोर मी ह्या कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना हे सांगते आहे. तर तो प्रसंग एवढा असा हृदय आहे की रमाईने इच्छा बोलून दाखवली आणि बळवंत आणि हेही सांगितलं की साहेबांनी नको म्हटलंय तर मग आपण गेलो तर रागवतील साहेब. तर बळवंतराव त्यांना म्हणतायत की रागवले तर माझ्यावर रागवतील, तुम्ही काही काळजी करू नका. आईसाहेब म्हणायचे ते, आईसाहेब तुम्ही काही काळजी करू नका, तुमची इच्छा आहे ना तर मी तुम्हाला घेऊन जातो. आणि मग त्याने आयडिया केली. बाबासाहेब आदल्या दिवशीच दामोदर हॉलच्या तिथे ऑफिस होतं तिकडे गेले आणि दुसऱ्या दिवशी ते तिथूनच जायचे होते बोटीला. ते गेले आणि वराळे साहेबांनी एक मस्त आयडिया केली की ती गाडी ठरवून ठेवली. रमाईनं सांगितलं तुम्ही उद्या तयार राहा, आपण उद्या जायचं. सकाळीच त्या गाडीमध्ये रमाईनं बसवून ते निघाले आणि त्या दामोदर हॉलच्या ऑफिसमध्ये काही बाबासाहेबांना ते भेटले नाहीत. बाबासाहेबांना जाऊ दिलं त्याने टॅक्सीत बसून, आणि बाबासाहेबांना जाऊ दिल्यानंतर रमाई ज्या टॅक्सीत बसलेल्या होत्या ती रमाईंची टॅक्सी घेऊन बाबासाहेबांच्या टॅक्सीच्या मागोमाग ती टॅक्सी घेऊन जायला सांगितली ड्रायव्हरला. किती काळजी बघाय हा. म्हणजे एकीकडे बाबासाहेबांचा धाक आहे, एकीकडे ह्या बहिणीची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे, ती तळमळ आहे, आणि ते कशा पद्धतीने घेऊन चालले तिथे गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सोबत वराळे साहेब नसते तर जितकं योगदान माता रमाबाई आंबेडकरचं आहे, रमाबाई आंबेडकरचं 110% योगदान आहे बाबासाहेबच्या व्यक्तित्वाच्या निर्माणामागे, आणि बळवंतराव वराळे साहेबचं पण 90% योगदान दिलेलं आहे. त्यांचे काय आठवणी मी तुम्हाला सांगायचं. 1922ला त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये वाचत असताना बाबासाहेबचं भेट झालं. त्यांनी बाबासाहेबच्या व्यक्तित्वाबद्दल ह्यांचं वराळे साहेबचंही एक समाजाच्या प्रती आपुलकी नैसर्गिकरित्या होतं, आणि बाबासाहेबचं ते समाजाच्या प्रती आपुलकी बघून ह्यांनी आकर्षित बाबासाहेबकडे झाले. बाबासाहेब वराळे साहेबला एवढं जवळ करायला कारण काय? त्यांचे 4 प्रमुख गुण. एक, निस्वार्थ. दुसरं, जे बाबासाहेब सांगतील ते निष्ठानं प्रामाणिकपणाने करून दाखवणं. आणि तिसरं काय, जे काय कार्य त्यांनी करतात त्याचं प्रतिफळचं अपेक्षा न करणं. त्याचं प्रतिफळ मला हे पाहिजे. बाबासाहेबच्या भोवती फार लीडर्स होते, प्रत्येकजण प्रतिफळ मागत होते. मी त्या संघटनेचा अध्यक्ष व्हायला पाहिजे, मी ह्या संघटनेचा अध्यक्ष व्हायला पाहिजे, मला तिथलं पद पाहिजे, इथलं पद पाहिजे.
असे होते. पण वरळे साहेब बाबासाहेबचं मनोगत ओळखून 3-3, 4-4 पदव्या सोडून दिलेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे भीमसैनिकांनी भव्य आक्रोश मोर्चा काढलाय. या मोर्चात तालुक्यातील जवळपास 30 ते 35 हजार भीमसैनिक सहभागी झाले होते. ज्या दलित समाजाने गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना भरभरून मते दिली, आज त्याच सत्ताधारी आमदारांच्या कारकिर्दीत दलित समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत. आता यापुढे आमच्यावरील अन्याय खपवून घेतले जाणार नाहीत, तर सर्व दलित नेते वेगवेगळ्या पक्षात व गटातटात सामील असले तरी आम्ही समाजासाठी एकत्र येऊन लढणारच. सत्तेत बसवण्याची व लाथ मारून खुर्ची खाली करण्याची ताकद या समाजामध्ये आहे. जातीवाद सत्ताधाऱ्यांना 24च्या निवडणुकीत आमची क्षमता दाखवून देऊ, असा इशारा यावेळी प्रसंगी सर्वच नेत्यांनी भाषणातून दिलाय. रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग प्रकल्प, औद्योगिक कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. अशातच स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, आदिवासी यांच्यावर जमिनींवर कारखानदारीचा डोलारा उभा राहिला असून प्रस्थापित कारखानदारांकडून शोषणाचे प्रकारही वाढले आहेत. शेतकऱ्यांनी आपली उपजीविका असणारी शेती हा व्यवसाय सोडून मोलमजुरी सुरू केली आहे. पूर्वापार वहिवाटीचा मार्ग सुरू करावा या मागणीसह भीम आर्मी संघटनेने आंदोलनात्मक एल्गार पुकारलाय. भीम आर्मीच्या साथीने पीडित शेतकऱ्यांनी आजपासून गोदरेज कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. ही जमीन हक्काची नाही कोणाच्या बापाची, ही जमीन हक्काची नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतात येणार. नाव यमुना वाघमारे. आम्ही इथं गोदरेज कंपनीच्या गेटवर आहोत. कंपनीच्या पलीकडे आमची जमीन आहे. वर्षानुवर्षीचा आमचा पीडित जो रस्ता होता तो कंपनीने अडवलेला आहे आणि आज आम्ही रस्त्याच्या मागणीसाठी इथं रस्त्यावर उतरलेलो आहोत. जोपर्यंत आमचा पीडित रस्ता आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. एक तर आम्हाला आमचा पर्याय रस्ता तरी द्या, म्हणजे आमचा जो मूळ रस्ता आहे तो आम्हाला द्या, नाहीतर आमच्या जमिनीची जी नुकसानकी होते ती आम्हाला भरून द्या, नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. आज जवळजवळ 1.5 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय. गोदरेज कंपनीला पेपर वर्किंग केलं, कलेक्टर साहेबांना केलं, तहसीलदार साहेबांना केलं, मंडळ अधिकाऱ्यांना केलं, पण कोणी आमची दखल काही उचलून घेतली नाही. शेवटी आम्हाला लाचचा जो हत्यार असतो आंदोलनांचा तो आज उचलावा लागला आणि आज आमचं आंदोलन इथं चालूच राहणार आहे. माझं ह्याच गोदरेज कंपनीला आव्हान नाही आहे, जिथं या तांबाटी खालापूर तालुक्यात जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना माझं स्पष्ट मत असं आहे की गोरगरिबावर अन्याय करू नका. तुम्ही इथं बिनदेस धंदा करायला आलेले आहेत, तो धंदाच करा आणि त्याच्या जमिनी घेऊन फसून त्यांना आश्वासन देऊन नोकऱ्याला घेतो, कामाला लावतो, हे अशा आश्वासन देऊन कोणी कोणाला कामाला लावत नाही. जसं बोलता तसं वागा, हेच माझं म्हणणं आहे, बाकी याच्या पुढं काय नाही. जर असं तुम्ही जर फसवाफसवी केलं तर भीम आर्मीच्या संघटनेशी गाठ आहे तुमची, एवढं लक्षात ठेवा. माझं नाव राजश्री राजेश चव्हाण, भीम आर्मी तालुका अध्यक्ष. आणि आमच्या आदिवासींच्या समस्या ज्या आहेत त्यासाठी आज आम्ही लढत आहोत. तर माझं एक स्पष्ट म्हणणं आणि मतही आहे, जसं शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी नापीक झालेल्या शेतीवरती सोन्याचा नांगर फिरवला आणि आज आमच्या बांधवांची शेती अशी कुंपणं घातली गेलेली आहे. तर ती जोपर्यंत कुंपणं आम्हाला शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी गेली 4 पिढ्या ते म्हणजे जसे बऱ्याच दिवसापासून ते तिथं कसत आहे, परंतु 2015पर्यंत इथनं ह्या गेटमधनं ते जात होते. पलीकडे नंतर दुसरं गेट दिलं, परंतु आजची परिस्थिती अशी की ते गेट बंद केलं आणि आदिवासी शेतकरी आमच्या बांधवांना 9 किलोमीटरचा पर्याय आकार जाऊन त्यांना त्या शेतीवर जावं लागते. त्यामुळे त्यांची खूप हेळसांड होती आहे. त्यामुळं आम्ही गोदरेज कंपनीला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. भीम आर्मीने माझे राजेश चव्हाण असतील, प्रीतीश पवार असतील, यांनी वेळोवेळी कंपनीला पत्रव्यवहार करून आम्हाला हा पर्यायी रस्ता द्यावा अशी मागणी केली होती, परंतु कंपनीने ते अमान्य केल्यामुळं आज आम्ही असं धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आत्ता कंपनीने आतमध्ये बोलवून आम्हाला प्रस्ताव मागवला आहे की तुम्हाला हा रस्ता हवा आहे का तो रस्ता हवा आहे किंवा वळून जाण्याची तुमची भूमिका स्पष्ट करा. आम्ही 1 तासात त्यांना आमची जी भूमिका आहे ती आम्ही आमच्या लेटरहेडवर आणि शेतकऱ्यांच्या सहीने कंपनीला सादर करणार आहोत. त्यानंतर कंपनी 4 दिवसात आम्हाला निर्णय देणार आहे की आम्ही तुम्हाला कुठला रस्ता देणार आहोत. अन्यथा आम्ही जे आंदोलन कंटिन्यू आहे ते 4 दिवसांनी पुढं कंटिन्यू राहील. धरणे आंदोलन आजपासूनही सुरू, धरणे आंदोलन कुठेही मागे घेतलेलं नाही.
कारण आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायासाठी जे आम्ही आटापिटा केला जीवाचा, गेली 2-2.5 वर्ष आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत, पण त्यांचं काही सकारात्मक उत्तर येत नाही. त्यामुळं आज हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. जोपर्यंत त्यांचं सकारात्मक उत्तर येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या सावली विश्रामगृह येथे अखिल भारतीय मातंग संघाची बैठक पार पडली. या बैठकीत संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुमताई गोपले प्रामुख्याने उपस्थित होत्या. मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालेच पाहिजे. मातंग समाजाच्या उन्नतीसाठी आमचा संघर्ष चालू आहे, अशी प्रतिक्रिया गोपले यांनी बैठकीवेळी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी दिलीप बनकर यांच्याशी बातचीत करताना दिली. जय भीम. लॉर्ड बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो. आज परभणी शहरातील सावली विश्रामगृह या ठिकाणी अखिल भारतीय मातंग संघाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कुसुमताई गोपले ह्या परभणी दौऱ्यावर आलेल्या आहेत. त्यांनी आज या बैठकीमध्ये मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष त्यांचा चालू आहे. आज परभणीमध्ये आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, बाबासाहेब गोपले सेनेच्या वतीने आज विदर्भामधून हिंगोली, वाशिम करून आम्ही आज या परभणी जिल्ह्यामध्ये आलेले आहोत. 8% आरक्षणचा दौरा मुंबई ते पूर्ण राज्यभर चालू आहे. ह्या समाजाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहून ठेवले घटनेमध्ये, ज्या समाजाला आरक्षण मिळालं नाही त्याला मिळालं पाहिजे. ही बाबासाहेबाचा आम्ही या घटनेचा आधार घेऊन क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी आझाद मैदान मुंबई येथे बसून 4 वर्ष बसून मातंग क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा 1 ऑगस्ट 2003ला स्थापन करून त्या आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लागू कराव्या. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला जास्तीत जास्त बजेट वाढवून द्यावं. अण्णाभाऊ साठेचे पुरस्कार 4 वर्षापासून बंद आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना लवकर वाटप करावं. आचारसंहिता लागण्याच्या पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास, दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज एवढ्या महापुरुषाचे पुरस्कार 4 वर्षापासून 2020 पासून 2024पर्यंत वाटप करायचे आहे. ते पूर्ण राज्यामधले समाजसेवक, साहित्यिक, लेखक या व्यक्तीला, महिला पुरुषाला महाराष्ट्र शासनाने ही मंजूर केलेले पुरस्कार देखील लवकरच वाटप करावं. ह्या दौऱ्यामधून गायरान जमिनीचे पट्टे नावचे व्हावं. ह्या बहुजन मातंग समाजावर अन्याय होतात, महिला पुरुषावर, तरुणावर हल्ले होतात. तर त्यासाठी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान लिहिलेलं आहे की ह्या समाजावर अन्याय होऊ नये म्हणून. ती संविधान वाचवण्यासाठी आम्ही राज्यभर बहुजन समाजाचे कार्यकर्ते, महिला पुरुष कामाला लागलेलो आहोत. आरक्षण जसं जरांगे पाटलांनी घेतलं समाज एक होऊन, तसं आमचा देखील बहुजन मातंग समाज एक होऊन क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचे स्वप्न हे आम्ही साकार करण्यासाठी 8% आरक्षण आम्ही घेणारच आहोत. पेटलेली मशाल आम्ही विझू देणार नाही. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.